नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की डोजी कॅन्डलचा नेमका आपल्याला ट्रेड करण्यासाठी काय उपयोग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन म्हणजे नेमकं काय. आता स्टॉक मार्केट म्हटलं की सगळ्यांना माहिती असणारी कन्सेप्ट म्हणजे काय, तर प्राईस वाढली की आपल्याला प्रॉफिट होतो. पण पडत्या मार्केटमध्ये सुद्धा नेमकं पैसे कमवायचे कसे, तर हे खूप कमी लोकांना माहिती असतं. आता लोक इन्व्हेस्ट करताना भरपूर लोकांचा सल्ला घेतात आणि मग जाऊन इन्व्हेस्ट करतात. पण एखाद्या स्टॉकची प्राईस जर पडत असेल तर कोणालाच न विचारता डायरेक्ट विकून टाकतात. का, तर आपला लॉस व्हायला नको. तर हीच गोष्ट लक्षात ठेवा की एखादी गोष्ट वरती जात असेल तर ती हळूहळू वरती जाते, पण एखादी गोष्ट खाली येत असेल तर ती खूप फास्ट येते. तर हे नेमकं कसं, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. आता तुमच्यासमोर पीपीटी दिसत असेल, तर त्या पीपीटीमध्ये 14 चॅप्टर्स दिसत आहेत आपल्याला. तर आपण पहिले 2 चॅप्टर्स कव्हर केलेत. पहिले 2 म्हणजे इंट्रोडक्शन टू शेअर मार्केट आणि दुसरं म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट. तर आजचा आपला 3rd चॅप्टर असेल, जो की आहे लॉंग ट्रेड आणि शॉर्ट ट्रेड. तर ते नेमकं काय, तर ते बघूया. आता सगळ्यात पहिलं बघू की लॉंग ट्रेड म्हणजे नेमकं काय. आता तुमच्यासमोर एक लाईन चार्ट दिसतोय, बरोबर. तर आता आपण काय करणार आहे, आपल्याला समजा एक डब्ल्यू पॅटर्न दिसतोय, बरोबर. आता तो डब्ल्यू पॅटर्न काय कसा ते हळूहळू समजून घेऊ. ठीक आहे. तर आपल्याला वाटतंय की मला इथे 94 रुपीजला बाय करायचं आहे. का, तर इथून प्राईस वरती जाऊ शकते. तर मी काय केलं, इथे 94 रुपीजला बाय केलं, बरोबर. आता मी काय करणार आहे की जर त्याची प्राईस वाढली, प्राईस 104ला गेली, तेव्हा मी तो सेल करणार आहे, बरोबर. आता मला वाटतंय की ह्याच्यात 10 पॉईंटचा मला प्रॉफिट मिळतोय, तर चांगल्या प्रकारे मिळतोय, मला सेल करायचं आहे, बरोबर. आता बरोबर आहे, इथे प्रॉफिट झाला आपला 10 पॉईंट्सचा. ओके. तर आता लॉंग ट्रेड म्हणजेच काय, तर एक गोष्ट समजून घ्या की बाय फर्स्ट आणि देन सेल. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, 94 रुपयाला बाय करायचं आहे आणि 104 रुपयाला विकायचं आहे. पहिल्यांदा आपण तो विकत घेणार आहे आणि नंतरनं जाऊन तो सेल करणार आहे. जेव्हा आपलं प्रेडिक्शन असतं की या प्राईसपासून मार्केट वाढू शकतं, किंवा आपलं ॲनालिसिस असतं की या प्राईसवरून मार्केट वरती जाऊ शकतं, तरच आपण लॉंगची पोझिशन बनवतो. आता आपण बघूयात की शॉर्ट सेलिंग म्हणजे नेमकं काय. आता शॉर्ट सेलिंग म्हणजे नेमकं काय, जो शेअर आपल्याकडे नाही तर तो पहिल्यांदा आपल्याला सेल करायचा आहे, बरोबर. आता हळूहळू समजून घेऊया. आता काय होईल, आता इथे आपल्याला समजा एक ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न दिसते, बरोबर. आता आपल्याला वाटतंय की ह्या प्राईसवरून या प्राईसवरून मार्केट पडू शकतं. ओके. या प्राईसवरून आपल्याला वाटते की मार्केट इथून खाली जाऊ शकतं. आता प्राईस काय आहे, आपण काय करणार, तर 104 रुपये प्राईसला सेल करणार, बरोबर. आता जेव्हा प्राईस 94ला येईल, बरोबर, तेव्हा आपण काय करणार, तर तो विकत घेणार आहे. आपण काय केलं, महागात विकतोय आणि स्वस्तात विकत घेतोय. तर यामध्ये सुद्धा आपल्याला काय होतंय, तर 10 पॉईंट्सचा आपल्याला प्रॉफिटच होतंय, बरोबर. आता शॉर्ट सेलिंग म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे तर ती आपल्याला पहिल्यांदा विकायची आहे आणि नंतर स्वस्तात जाऊन आपल्याला ती विकत घेणं आहे, बरोबर. तर आपल्या यामध्ये काय होतंय, आपल्याला काय वाटतंय की हा स्टॉक किंवा हा ट्रेड इथून पडू शकतो, म्हणून आपण जाऊन शॉर्ट सेलिंग करणार आहे आपण याच्यामध्ये. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, वी कॅन शॉर्ट एनी स्टॉक इन इंट्राडे ओनली. आता इंट्राडे काय, इंट्राडे लोकांना का आवडतं, तर ते हळूहळू बघणार आहे. इंट्राडेमध्ये 5x मार्जिन असतं, तेही आपण बघणार आहे. इंट्राडेवरती एक पूर्ण लेक्चर असेल आपलं. तर आता शॉर्टची पोझिशन आपल्याला फक्त इंट्राडेमध्ये बनवू शकतो. आणि जर आपल्याला शॉर्टची पोझिशन कॅरी फॉरवर्ड करायची असेल, समजा आपल्याला डिलेवरीसाठी घ्यायची आहे, तर त्यासाठी आपल्याला फ्युचर आणि ऑप्शन शिकावं लागेल. आता आपण इथे प्रॅक्टिकली चार्टवरती जाऊन बघूया की लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन म्हणजे नेमकं काय. आता तुमच्यासमोर इथे बँक निफ्टीचा चार्ट आहे, बरोबर. आता बँक निफ्टीमध्ये न बघता आपण काय करू, एखाद्या स्टॉकमध्ये बघूयात. आता स्टॉक म्हणजे फेडरल बँक नको, रिलायन्समध्ये जाऊन बघूयात. ओके. तर आपल्यासमोर जो डिस्प्ले झाला आहे तर तो रिलायन्सचा चार्ट आहे, बरोबर. 5 मिनिटावरनं आधी आपण काय करू, तर 15 मिनिटावरती शिफ्ट होऊ. आता आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा बघू की लॉंग पोझिशन म्हणजे नेमकं काय. ओके. थोडासा चार्ट मी मोठा करते म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. ओके. तर आपल्याला काय वाटतंय की इथे मार्केट हायर हाय बनवतंय किंवा असेंडिंग ट्रायंगल किंवा डब्ल्यू पॅटर्न बनवतंय, बरोबर. ते स्ट्रॅटेजीचं काय वगैरे तर ते हळूहळू शिकणार आहोत आपण. आधी इथे बघा की लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन म्हणजे नेमकं काय, बरोबर. तर आता आपण काय करणार आहे, इथे लॉंग पोझिशन आपल्याला वाटते इथे इथून मार्केट वरती जाऊ शकतं, तर इथून आपण काय करणार आहे, लॉंग पोझिशन बनवणार. जेव्हा या कॅन्डलचा हाय क्रॉस होईल तर तेव्हा आपण या कॅन्डलला एंट्री घेणार आहे, बरोबर. आणि या डेच्या
लोला आपण इथे काय करणार आहे तर स्टॉप लॉस प्लेस करणार आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, मिनिमम 1:2 घ्यायचं आहे टार्गेट. बरोबर, तर आता 1:2 कुठे येते आपलं टार्गेट, इथे येते. बरोबर, तर आता 1:3ला पण गेलं आहे ते, पण ते सोडून द्या. आता इथे आपण प्रॅक्टिकली बघूयात की यालाच काय म्हणतात. आपल्याला काय वाटत होतं की इथून मार्केट वरती जाऊ शकतं, म्हणून आपण इथे काय केलं तर लॉंगची पोझिशन बनवली आहे. बरोबर, आता आपण काय करू, एक शॉर्ट पोझिशनचं एक्झाम्पल घेऊया. आता इथे कुठे दिसतंय, हां ठीक आहे. आता समजा मार्केट, आता तुमची ट्रेंड रिव्हर्सल स्ट्रॅटेजी किंवा एम पॅटर्न आहे. बरोबर, तर आपल्याला वाटतंय की हा स्टॉक इथून पडू शकतो. बरोबर, तर आता आपण काय करणार, शॉर्टची पोझिशन नेमकी काय आहे तर ती समजून घेऊयात. आता आपल्याला वाटतंय इथे की इथून मार्केट पडू शकतं. बरोबर, आता या कॅन्डलचा लो क्रॉस झाला की आपल्याला एंट्री घ्यायची आहे. बरोबर, आता स्टॉप लॉस कुठे प्लेस करणार आपण, तर या डे हायच्या वरती. ओके, इथे आपण स्टॉप लॉस प्लेस करणार आहे. आता मिनिमम आपल्याला 1:2 टार्गेट घ्यायचं आहे. बरोबर, आता 1:2ला सेट करूयात आपण. ओके, तर हे असेल तुमचं 1:2. तर इथे आपल्याला वाटत होतं की मार्केट इथून पडेल, म्हणून आपण इथे शॉर्टची पोझिशन बनवली. आता मार्केट होऊन गेल्यानंतर ना आपल्याला प्रेडिक्ट करणं खूप सोपं असतं, पण ऑलरेडी आपल्याला प्रेडिक्शन करणं थोडंसं अवघड जातं. हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. जसं तुम्हाला ॲनालिसिस करायला यायला लागलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटत जातील. तर इथे आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल की जसं एक ट्रेडर वाढत्या मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो, तर तसंच पडत्या मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ट्रेंड आणि ट्रेंड रिव्हर्सल कसा ओळखावा. मार्केटमध्ये काहीतरी स्ट्रक्चर असतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड किंवा साईडवेज मार्केट असतं, तर ते नेमके कसे ओळखायचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.